कस्तुरी मृग तू तुला न कळले, सुगंध शोधत जीवन सरले. चाहुल घे सुख कोठे दडले, तुझे आहे तुझपाशी, परी तू जागा चुकल्याशी. प्रेरणादायी व्हिडिओच्या नवीन भागात आपले सहर्ष स्वागत. आजचा भाग आहे शोध स्वतःचा. बाहेरच्या विश्वाप्रमाणेच प्रत्येकाचं आतलं असं एक वेगळं विश्व असतं. जितकं मोठं आणि विविध गोष्टींनी भरलेलं क्लिष्ट बाह्य जगत, तितकंच गुंतागुंतीचं आपलं आतलं जग असतं. कितीही जवळची माणसं आपल्या आजूबाजूला असली तरी आपल्या आतल्या जगातील काही विचार व भावना बऱ्याचदा व्यक्त होत नाहीत. हिमनगासारखं 1 वर व उरलेलं समुद्राच्या पाण्याच्या आत असंच काहीसं असतं. त्यापैकी एक ज्यातून कधी ना कधी सर्वांना जावंच लागतं ते म्हणजे अडकल्यासारखं वाटणं. आपण चालत असतो आणि चालत असताना अचानक रस्ता संपतो किंवा नक्की वळण कोणतं घ्यायचं हेच आपल्याला कळत नाही. असे प्रसंग अनेकदा येतात, प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. नोकरी, व्यवसाय, आकांक्षा, वैयक्तिक ध्येय किंवा स्वतःच्या प्रायव्हेट आयुष्यामध्ये वेळोवेळी आता पुढं काय, नक्की काय करायचं असा संघर्ष सुरू होतो. मनात संघर्ष सुरू होत असताना तो आपल्याला कळत नाही. संघर्ष याचा अर्थ कोणती तरी गोष्ट तुम्हाला निवडायची आहे, पण नक्की कशाची निवड करावी हेच कळत नाही. आणि निवड करणं संपत नाही तोपर्यंत संघर्ष चालूच राहतो. म्हणून तुम्ही निवड करणं सोडून द्या आणि उत्स्फूर्तपणे जगायला सुरुवात करा. भविष्याबद्दल फार विचार करू नका. ते आपल्या हातात नसतं आणि इतर कोणाच्याही हातात नसतं. कोणत्याही भावना दडपून टाकू नका. त्या व्यक्त करायला शिका. गाण्यातून, नाचण्यातून, हसण्यातून, छंदातून, कशातूनही व्यक्त करा, पण करा आणि आनंदी राहा. त्यातून सापडेल तो तुम्हाला तुमचा स्व. आणि स्व सापडला म्हणजे तुम्हाला तुमच्या अंतरंगात डोकावता येईल. स्वतःच्या अंतरंगात डोकावल्याशिवाय जगण्यासाठी ध्येय ठरवायचं की ध्येयासाठी जगायचं हेच ठरवता येणार नाही. कारण आपल्या इतकं आपल्याला कुणीच ओळखत नाही. म्हणून टेन्शन देणाऱ्या, काळजी करायला लावणाऱ्या व्यर्थ विचारांना बाजूला सारायला हवं. मला काय करायचंय, कसं करायचंय, ते चांगले करण्यासाठी कोणकोणती आव्हानं आहेत, त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी कोणकोणती कौशल्य नव्याने मला आत्मसात करावी लागतील हे आत डोकावल्याशिवाय कळत नाही. शेळ्या मेंढ्यांच्या कळपात वाढलेला सिंह देखील त्यांच्यासारखाच वागत असतो. पण संकट ज्यावेळी समोर येतं त्यावेळी त्याला त्याच्या मूळ रूपाची ओळख होते आणि गर्जना केल्याशिवाय तो राहत नाही. यासाठी तुमचं मूळ रूप ओळखा. प्राचीन तत्वज्ञ सॉक्रेटिस एकदा म्हणाले होते, स्वतःला शोधायचं असेल तर स्वतःसाठी विचार करा. याच अनुषंगाने वाचनात आलेली एक छोटीशी गोष्ट तुम्हाला इथे सांगावीशी वाटते. गोष्ट आहे नोकरी मिळवण्यात अपयशी ठरलेल्या एका मुलाची, ज्याने नोकरी मिळवण्यासाठी अशीच एक अपयशी मुलाखत देऊन तो मुलगा उदास मनाने घरी चालला होता. अचानक जोरात पाऊस सुरू झाला. पूर्ण अंग भिजून गेलं. तो थंडीत कुडकुडत एका बस स्टॉपवर बसला. जोरदार पाऊस, भयानक वारा आणि कडाडती वीज, या सगळ्याच गोष्टी माझ्याच वाट्याला का? आणि देव पण पार्टी करतोय माझ्या फेल होण्याची, हा विचार त्याच्या मनात येऊन गेला. त्याला अचानक एक बाई समोर दिसली आणि तिच्या डब्यातून काहीतरी काढून ती कचऱ्याच्या डब्यात टाकून गेली. नंतर एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. ती गेल्यावर तिथं लंगडत लंगडत 2 पायांचं एक कुत्र्याचं पिल्लू आलं. त्याला वाटलं याचं नशीब पण माझ्यासारखंच. तो भाकरीसाठी भटकतोय आणि मी नोकरीसाठी. ते पिल्लू तिथं आलं. त्याचे मागचे 2 पाय तुटलेले होते. तर ते पुढच्या 2 पायांवर उड्या मारत वजन सांभाळून कचऱ्याच्या डब्याजवळ गेलं. तो कचऱ्याचा डबा त्या कुत्र्याच्या पिल्लापेक्षा उंच होता. जवळ गेल्यावर त्याने कचऱ्याच्या डब्यात उडी मारण्याचा प्रयत्न केला. उडी जराशी कमी पडली. ते खाली पडलं. परत उडी मारली. परत पडलं. परत उडी मारली. परत पडलं. असं 7 ते 8 वेळा झालं. भयानक पावसात त्याचे प्रयत्न बघून त्या मुलाला खूप वाईट वाटत होतं. नंतर ते पिल्लू दमलं आणि थोडा वेळ थांबलं. पण थांबलं त्यानंतर परत उभं राहिलं आणि परत प्रयत्न करू लागलं. परत त्याने प्रयत्न केले, परंतु त्याला यश आलं नाही. शेवटी ते कंटाळलं आणि निघून गेलं. त्या मुलाला वाटलं माझ्यासारखंच झालं विचाराचं. त्या मुलाने मोबाईल काढला, बटन दाबलं. मोबाईल ओरडला, बॅटरी 5%. वैतागून मोबाईल खिशात टाकला
आणि समोर बघतोय तर काय, ते कुत्र्याचं पिल्लू परत समोर आलं होतं. त्याची जागा दुसरी होती. कचऱ्याच्या डब्यापासून अंदाजे 3 फुटा अंतरावर एक भिंत होती आणि त्या भिंतीवर उभा राहून कचऱ्याचा तो डबा बघत होतं. ते बसलं तिथं आणि परत 2 पायांवर वजन देऊन त्याने कचऱ्याच्या डब्याकडे झेप घेतली आणि ती झेप यशस्वी ठरली. कचऱ्याच्या डब्यातली ती अर्धी चपाती घेऊन डब्यातून बाहेर पडून ते चपाती खाऊ लागलं. त्याची जिद्द, प्रयत्न, मेहनत बघून वाटलं की अपयशाची 1000 कारणं आपण देऊ शकतो, पण यशासाठी केलेला जीवतोड प्रयत्न, संघर्षाचं काय? तुमच्या इच्छेनुसार यश, सफलता तुम्ही मिळवत नसाल तर कोणती तरी अशी गोष्ट आहे जी तुम्हाला माहीत नाही, ती माहीत करून घेण्यासाठी प्रयत्न करा. चिंतन, मनन, ध्यान करून पुन्हा नव्याने स्वतःच्या आत डोकावून स्वतःचा शोध घ्या. त्यातून तुमचा इकिगाई तर तुम्हाला मिळेलच, पण कंटाळा, निराशा, नकारात्मक विचार यातून बाहेर पडून जगाकडे बघण्याचा नवा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला मिळेल. महान विचारवंत हेनरी डेव्हिड थोरो म्हणतो, गोष्टी बदलत नाही, आपल्याला बदलायला लागतं. अन्यथा आयुष्यभर इतरांना, परिस्थितीला दोष देत राहतो आपण. बाहेरच्या कोलाहलात आपला स्व शोधण्यासाठी सकाळसारखी चांगली वेळ नाही. आपली सकाळ जादुई कशी करायची पाहू पुढील भागात. तोपर्यंत मनसोक्त जगा, आनंदी जगा. सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.